मी पत्रकारांचे या ठिकाणी आभार मानतो. आपण सर्वजण एका तासात बोलवल्याबद्दल, तुम्ही या ठिकाणी आल्याबद्दल. अंबरनाथ नगर परिषदेचे निवडणुका झाल्या. नगराध्यक्षाचे निवडून आले आमचे शिवसेनेचे 27+1 अपक्ष असे सर्वात जास्त नगरसेवक अंबरनाथ नगर परिषदेमध्ये निवडून येऊन सर्वात जास्त मताधिक्य आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालं. आज आम्ही गेल्या 9 तारखेला शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 नगरसेवक मिळून सदामामा पाटील, सचिन पाटील आणि त्यांचे 2 नगरसेवक असे 4 नगरसेवक मिळून आम्ही या ठिकाणी शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडी स्थापन 9 तारखेला केली. कलेक्टरनी त्याला नियमाप्रमाणे परवानगीही दिली. परंतु आत्ताच पत्रकार परिषद झाले, त्यामध्ये अंबरनाथ विकास महाआघाडी स्थापन झाली आणि त्या मध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशी एक वेगळीच युती अंबरनाथमध्ये झाली होती. आमची पारंपरिक युती भाजपशी होती, त्यामुळे आम्ही भाजपशी युती व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न केले. काल पण आमची बैठक सन्माननीय गुलाबरावजी करंजले पाटील, अभिजित करंजले पाटील आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, मी स्वतः आणि सुनील चौधरी माजी नगराध्यक्ष या ठिकाणी काल झाली. मग युतीच्या बोलणंही झालं आणि आज भाजपचे माजी नगराध्यक्ष गुलाबरावजी करंजले पाटील हे युतीची घोषणा करणार होते, परंतु आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की अंबरनाथ विकास आघाडी स्थापन आम्ही केलेली होती आणि त्याच्या माध्यमातून व्हीप बजावलं गेलं आणि त्या व्हीपमध्ये आम्ही त्यांना निलंबन करू असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो की काँग्रेस पक्ष चे जे 12 नगरसेवक आहेत ते निलंबन करण्यात आले, त्यांचं भाजपमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 4